मी कदापि सहन करणार नाही। आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला इथं मारून टाका, काय पाहिजे ते करा, आम्हाला कशाही पद्धतीचा आमच्यावर अन्याय करा, पण आमचं रक्त जरी पडलं तरी आम्ही हटणार नाही। आमच्या मुर्द्यावर तुम्हाला जावं लागेल। आरोनी सांगितलं होतं की मी दरवाजा उघडणार नाही, आणि आरोला बळजबरी करून दरवाजा उघडण्याचं नाव कोण करत असेल तर आम्हाला इथं जेवाची बाजी लावावं लागेल। आणि इथं सर्व पक्षाचे आहेत, हरकत नाही, आम्ही सांगितलंय आरोनी बाहेर यावं। जी वस्तुस्थिती घडली आहे, जी इन कॅमेऱ्यात घडली आहे, जी सगळ्यांच्या डोळ्यात दिखत घडली आहे, ती वस्तुस्थिती सांगावी। मला विश्वास आहे आज पण आपलं प्रशासन, पोलीस कायद्याने सगळं चालतात। पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात, प्रशासन काम करतात। पण काय मंडळी ह्या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवण्याचं काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर 72। पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं, फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही। आपले उभाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत, चेतन भाऊ नरोटे आहेत, आमच्या सगळे मनसेचे आहेत, सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार आहेत। ज्या उमेदवारांना कुणी नामनिर्देशन पत्र दिलं नाही, त्यांना बी फॉर्म दिला नाही, अशा लोकांचं काय साहेब? कायदा सगळ्या बरोबर आहे, त्यांचे बी फॉर्म गेलेला नाही, आणि सगळे पत्रकार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आज या कशा पद्धतीचा तुमच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या सत्तेचा गैरवापर व्हायला लागला तुम्ही बघायला लागलात। माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे। मी हात जोडून विनंती करतो। या आरोमध्ये जे हे निवडणूक अधिकारी ह्यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नामनिर्देश आहेत त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही। भाजपचा आज जेवढे ह्याच्याकडे आहेत आम्हाला माहिती उमेदवारांचे 20 किती फॉर्म पोहोचलेले नाही आहेत, वेळेच्या आत त्यांनी बी फॉर्म दिलेले नाही आहेत। ही जी सत्ताधाऱ्यांची जी लोकांना मनमानी कारभार करून सत्ताधारी या अधिकाऱ्यांच्या वर जर अशी जुलूमशाही करत असतील तर आम्ही हे सहन करणार नाही। जोपर्यंत आरो आतून दरवाजा उघडणार नाही, दरवाजा बाहेरून नाही आहे बंद, दरवाजा आतून बंद आहे। आतला दरवाजा बाहेरची माणसं कसं उघडू शकतात? तुम्ही बाहेर प्रेशर करताय, दरवाजा उघडायला लावताय, पण आरोनी पोलीस येत आहेत, दरवाजा वाजवतायत। माझी पोलीस बांधवांना विनंती आहे, साहेब आपण असा अन्याय करू नका। तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे, तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलीस येत आहेत, त्यांना बळजबरी करतायत, दाबा बाहेरनं हे करा। माझी विनंती आहे साहेब, बाहेरून एक तोपर्यंत आरो जोपर्यंत आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाजा कुणी उघडू नका। आतून कडी आहे, त्यांना कुणी प्रेशर करू नका। रात्रीचे 2 वाजू दे, सकाळ होऊ दे, उद्यापर्यंत बसू। सकाळपासून जेवलो नाही, इथं झोपल्याशिवाय राहणार नाही, माझ्या मुर्द्यावरनं जावं लागेल, तोपर्यंत एकाला सुद्धा आत जाऊ देणार नाही। आज टोकन वाटण्याचा विषय नव्हता, टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती। उमेदवार आत आहेत, उमेदवारांसाठी टोकन होतं, उमेदवारांचे आत काही माणसं अडकलेली आहेत। ही बी फॉर्म द्यायला पक्षाची जी काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद होता, तो बी फॉर्मचा कागद आत पोचलेला नाही। आज भारतीय जनता पार्टीच्या 3 आमदारांचा मतभेदाचा फटका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाला नाही। 3 वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवळकर आत आले, त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वाजून 5 मिनिटांनंतर आरओ 4 आणि आरओ 5 यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केले। दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। सत्तेचा गैरवापर करून, सत्तेचा प्रेशर या ठिकाणी वापरून आपलं बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत। या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हरकत घेतच आहोत, पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेल्या आहेत। मी आपल्याला देखील विनंती करतो की मला तुम्हाला इन कॅमेऱ्यात सांगायचं आहे, या खोलीला बाहेरून खिडकी आहेत, त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा। खिडकीपाशी माणसं उभारलेत, पण खिडकीतून कागदात जाऊ शकतात, तुम्हाला माहित आहे। हे माणसं काही बदलू शकतात, कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमातून चाललंय। आरोनी माईकवर सांगितलं होतं की दरवाजा बंद झाल्यावर, वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही। मला माहित आहे 15 तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे। कमीत कमी या 15 दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा।
या 15 दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका. या 15 दिवसात तरी पोलिसांचं काम करू द्या. या 15 दिवसात प्रशासनाला काम करू द्या. एवढीच हात जोडून विनंती आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक इलेक्शनचा आज शेवटचा दिवस. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहेत त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही. हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2:49 झालेत, 50 झालेत. अशा पद्धतीनं त्यांनी गेली 15-20 मिनटं अनाउन्समेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत. तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते. अजून 3 वाजल्यानंतर ते 2 इथं जाऊ शकले नाहीत. 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाहीत. आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिलेत. सगळ्याला माहीत आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात. त्या पद्धतीनं तुमची वाट बघत होते. सचिनदादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय, ताई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही धडधड खोटं बोलता. साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका. सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते. मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो. आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही. आम्ही जागा सोडणार नाही. माझी विनंती आहे, हे देश कायद्याने चालत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये अशी माझी विनंती. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एबी फॉर्म आधीच पोहोचवले, फक्त पोहोचण्यासाठी आम्ही आलो. सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते. तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो, लाईव्ह आहे. उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर ते पाठवलं जातं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आहे. आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलोय. हे काँग्रेसचे प्रतिनिधी आलेत, हे उभाटाचे आलेत, आपले मनसेचे लोक आहेत. सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो. आम्हाला माहित आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट. पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं. पण तुमची सत्ता आहे, तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता, वाळलबी चालता. ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका. फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहित आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे. पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जातात, पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जातात. अहो किती करणार आहात तुम्ही. आणि आता तुमच्याच चुकांमुळं असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं झालं. बापू त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या हातात एकही एबी फॉर्म आता नाहीये, तर आम्ही फॉर्म पोहोचवले कसं. ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा. ते पळत येताना सगळ्या बूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहेत, सगळ्यांकडे लाईव्ह आहे. कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय. एबी फॉर्म द्यायची पद्धत असते. एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात. उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात. मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले. त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलंय. या ह्याच्यात जर नोंद आहे, मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे. तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या. आतले आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या. माझी विनंती आहे, महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल. माझी विनंती आहे, निवडणूक आयोग 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा. कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये कोण विश्वास ठेवणार. ज्या लोकांना अपक्ष लढायचं आहे त्यांच्या मागे कोणताही पक्ष नाही, अशा लोकांसाठी कोण उभं राहणार आहे. तर माझी विनंती आहे की सत्तेचा वापर भारतीय जनता पार्टीनं करू नये एवढंच सांगतो. जोपर्यंत आतले आरो बाहेर येऊन आम्हाला सांगत नाहीत की जी घडलेली घटना काय, कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय, जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. रात्रीचा दिवस जाऊ दे, उद्याचा दिवस उजडू दे, आतल्या आरोंनी बाहेर यावं. त्यांचं कामकाज त्यांनी कधी वाजेपर्यंत करायचं करू दे. त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आतनं दरवाजा उघडणार आहेत. दरवाजा बाहेरनं कोणी लावलेला नाही आहे, दरवाजा आतून बंद आहे. आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे. पण त्यांना फोन करून, त्यांना प्रेशर करून
जर दरवाजा उघडायला लावत असाल तर हे महाराष्ट्रात कोणी खपून घेणार नाही. तुम्ही बघितलात सगळे ऐका, तुम्ही सगळे ऐका तुम्ही ऐका, ज्यांच्या ऐका जे निवडणूक प्रमुख आहात, महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना देखील इथं आणण्यात आलं, सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलवण्यात आलं. आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे. एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा तर घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही. तुम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता अलायन्सिंग करता. 3:10, 3:49, 3:58 सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय. आम्ही कुठल्याही पक्षाने इथं, हे शिवसेनेचे आहेत, उबाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे. आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय. आणि अशा पद्धतीनं सर्व बी फॉर्म त्यांचे आत पोहोचलेले नाहीत. आणि आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे. एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय. बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे हे लोक पळत होते. तुमच्यातली भांडण, तुमचे याद्या नीट फायनल झाले नाहीत. तुम्ही 3 वाजता आत येता, 3:01, 3:05, इथं 3:10 पोचता. 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही आमदारात म्हणून सगळ्यांना इथं बोलून घेता. आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांच्या हातात हा बंच होता, यांचे कुणाची बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.